आता वेनिंग या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ कमी होत जाणारा किंवा घटणारा. वेनिंग हा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून तसेच व्हर्ब म्हणजे वेनचे आयएनजी फॉर्म म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. वेनिंग म्हणजे एखादी गोष्ट हळूहळू कमी होत चालली आहे अशी स्थिती. विशेषतः चंद्राच्या संदर्भात. वेनिंग मून म्हणजे चंद्राचा दिसणारा प्रकाशमान भाग दिवसेंदिवस कमी होत आहे. इंग्लिश मीनिंग decreasing in size, amount, or intensity, especially when the visible part of the moon shrinks. Easy one-line definition. Gradually decreasing or becoming smaller. आता synonyms पाहूया. Decreasing, shrinking, diminishing. हे शब्द एखादी गोष्ट कमी होत असल्याचे दर्शवतात. आता antonyms पाहूया. Waxing, increasing, growing. हे शब्द एखादी गोष्ट वाढत असल्याचे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. द वेनिंग वून इज सीन इन द अर्ली मॉर्निंग स्काय. घटणारा चंद्र सकाळच्या आकाशात दिसतो. इथे वेनिंग म्हणजे चंद्राचा प्रकाशमान भाग हळूहळू कमी होत आहे. दुसरे वाक्य. इंटरेस्ट इन द गेम इज वेनिंग अमंग स्टुडंट्स. विद्यार्थ्यांमध्ये खेळातील उत्साह कमी होत आहे. इथे वेनिंग म्हणजे उत्साह किंवा रस कमी होत चालला आहे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज वेनिंग मीन? ए. इन्क्रीजिंग, बी. डिक्रीजिंग, सी. फुल, डी. हिडन. तुम्हाला इंग्रजी मोफत आणि सोप्या पद्धतीने सुधारायचे आहे का? नियम अकॅडमीचा बेसिक इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि ग्रामर कोर्स पूर्णपणे मोफत जॉईन करा. आत्ताच हा नंबर नियम अकॅडमी इंग्लिश नावाने सेव्ह करा. 9270275060. नंतर व्हॉट्सॲपवर हॅलो सर असा मेसेज पाठवा. दररोज व्हिडिओ प्लस MCQ सराव मिळवा. नंबर सेव्ह केल्यावरच लिंक उघडतील.